जय हिंद जय महाराष्ट्र. एक मुद्दा चालू आहे मराठी भाषेवर. महाराष्ट्रामध्ये राहून मराठी भाषेची मांग करता. कुठली परिस्थिती एवढी एवढी घाण आली. अरे मला समजत नाही. बाहेर देशात जायला इंग्रजी शिकायला लागतं तर महाराष्ट्रामध्ये यायला मराठी शिकायला का नाही. अरे अख्ख्या देशाला अर्ध्या देशाला जर अख्खा महाराष्ट्र पोचला तर ना मग मराठी का नाही. मराठीची मांग केली पाहिजे तर ते चुकीचं नाही. तर कसं आहे की मला पण बरेच जण बोलत होती हिंदी में व्हिडिओ काढ. आता शिका यार. माझे मित्र तर असं नाही निघलं की हिंदीमध्ये या करा. माझा मित्र बोलत होता बोलते अरे मेरे को समजता है पण मेरे दोस्त लोक कोणी समजता. आता माझे मित्र जास्तीत बाहेरचा यूपी बिहार असं बरेच लांब लांबचे आहेत. ते पण बोलता मला की हिंदी में व्हिडिओ निकाल ना थोडा वेळा समजता है ना. पण नाही भाई. महाराष्ट्रामध्ये आता मराठी फेमस होण्यासाठी याने आता जे कलाकार आहात जे फेमस होण्यासाठी हिंदीमध्ये फॅन्स आहात म्हणून हिंदी में व्हिडिओ काढायला लागलं. त्यांना तर आपल्याला बिलकुल विरोध असेल कारण ते महाराष्ट्राचे गद्दार आहेत. ते आपल्यासाठी गद्दारच आहेत बाबा खरंच. फेमस होण्यासाठी फक्त लँग्वेज चेंज करून फेमस होणार ना तर झाला मग. आणि हा थोडं इथं राहून कोणी विरोध करू नका चुकून. ते युपीला सोडून तुम्हाला धरतीला का नाही तर इथं मराठी भाषा विरोध नाही करायचा कधी. कारण मराठी भाषा ही आपली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेला तुम्ही विरोध करता तर बाकी काय भाऊ पुढेच आपला नेता उभा राहिले. बघू आता. जय हिंद जय महाराष्ट्र.